गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू न्यू ब्लॉग। आज आहे आपला लास्ट डे, उद्या आपल्याला निघायचं आहे। फायनली तो दिवस आला की आपण आता एंड करायचं आपला कॅम्प। सो कधी ना कधी जायला लागणारच होता, तो दिवस उद्या आला आणि उद्या आहे आपला 7वा दिवस। सो आत्ता चाललो आम्ही नेहमीप्रमाणे जॉगिंगला आणि मग आल्यावर आपला जो रेग्युलर रूल असतो तसंच पहिला एक्सरसाइज होईल, मग प्रार्थना होईल, त्याच्यानंतर मग आपण जाऊ फ्रेश व्हायला। ओके, सो चला पटापट जाऊन येऊया जॉगिंगसाठी। जॉगिंग तर होत नाही, फक्त चालायचं आहे आपलं। सगळे चालत आहेत, आपण पण जाऊन येऊ। चल। सो गाईज, इथपर्यंत पोहोचलोय आम्ही। आता इथून थोड्या वेळाने रिटर्न फिरणार, जास्त पुढे जाणार नाहीये पहिल्या दिवसांसारखं, कारण की आपल्याला आज पण खूप महत्त्वाची कामं आहेत, ती करून घ्यायची। गाडी बंद झाली का? सो गाईज, आपली कामं होती म्हणून कामं आहेत ऑलरेडी। ट्राय करू की फटाफट जाऊन फटाफट घरी निघू, कारण की जर ती कामं नाही झाली तर आमची वाट लागेल। सो चला फटाफट जाऊया, आपली कामं आटपून घेऊ। काय दिसत पण नाही, पूर्ण अंधारच आहे अजून। सो गाईज, आपण फायनली पोहोचलोय आणि दिवस सुद्धा उजाडलाय। सो आपण जाऊया आता, प्रार्थना करूया, एक्सरसाइज करूया आणि मग फ्रेश व्हायला जाऊया। ठीक आहे? साधं ठेवू ना बाळा, ते मॅनेजमेंटच्या ह्याच्यामध्ये जाणार। हो सर, त्यांना माहिती आहे थंडी किती वाजते। आपण एवढं पण हे नाही होत, त्याला दाखवायचे असतात ना कशासाठी। व्हिडिओ निघाला, आज व्हिडिओ निघाला। नाचायचं नाही तर सो गाईज, इथे आम्ही फनी एक्सरसाइज डान्स करत होतो। सो खूप मजा आली आम्हाला डान्स करताना। बॅकग्राउंड म्युझिक देऊ काय? जोकिंग होत हा। हम बड़े तो सब बड़े, अपने आप साथियों, ज्ञान को प्रचार दे, प्रसार दे। नाम क्या? रियलमी ना? अबे गाड़ी दिखाती क्या तू? सो गाईज, फायनली आमचा योगा वगैरे करून झालाय। आता वेळ झाली आहे फ्रेश व्हायची आणि यांचं क्लिनिंग डिपार्टमेंट आहे, ते सगळं क्लिनिंग चालू आहे। सो गाईज, आम्ही फायनली फ्रेश तर झालोय, पण आमची जी मिस आली आहे कॉलेजकडून ती आमचे मोबाईल घेते। सो नंतर पुढे मला शूट करायला भेटेल की नाही, पण आता एवढं शूट करून मी फोन देऊन टाकणार आहे। ओके, सो सॉरी फॉर दॅट। माहिती आहे। सो गाईज, हा आहे माझा आजचा लुक। पण तुला ते मानतात, आज मी फुल ट्रेडिशनल झाले हो सर, मस्त सी बना के। आणि आज मी वृषालीच्या फोननी ब्लॉग शूट करते, कारण की तुम्हाला सांगितलंय आज मिसनी सगळ्यांचे फोन घेतलेत। सो आज मी ह्या फोननी ब्लॉगिंग करते। आता मला थोडंसं शूट करायला भेटतंय, तर आता मी शूट करते। आणि जेवणाला पण आज काहीतरी स्पेशल आहे, ते तुम्हाला दाखवेन मी थोड्याच वेळात। ठीक आहे? मग आता जेवण वगैरे घेऊया आणि थोडा आराम करूया। ओके, सो गाईज, आज आहे स्पेशल पावभाजी। हे बघा, लिंबू कांदा आणि इकडे पाव। सो आजची स्पेशालिटी आहे आमची, आजचं जेवण आहे ऍक्च्युली गरम गरम पावभाजी, ते पण आईच्या हात। सो गाईज, परत एकदा मी माझी ब्लॉगिंग चालू करते।
माझा फोन माझ्या हातात आलेला आहे आणि आमचे सर खूप खुश आहेत. मी परत एकदा ब्लॉग सुरू केलेला आहे. याच गोष्टीवर मी खूप खुश आहे, आनंदी आहे. हा माझा फोन भेटला ग. आणि हा व्हिडिओ मी माझ्या स्वतःच्या फोननी शूट करते. चला आता जेवायला बसूया, भूक लागलंय. सो गाईज आजचा मेन्यू आहे पाव आणि भाजी, स्पेशल फॉर आई. सो गाईज याच गोष्टीवर आमचं जेवण वगैरे झालंय. आणि आज मी ट्रेडिशनल लुक केलाय, नॉर्मल म्हणजे हाफ कुर्तीवर. पहिला मी प्लाझो घातलेला, नंतर मग तो खराब झाल्यामुळे मी काढला. सो आता मी आई आम्ही सगळे बाहेर बसतोय, जेवण झालं जरा मोकळ्या हवेत बसतोय. सो गाईज कुठे आहेत रे गाई? चुप रे. हे दोघं जण आलेले आहेत, निलेश आणि एक हरवलेला अक्षद. हा एक शूटर, बिनकामाचा शूटर आहे आमचा. व्हिडिओ काढून चला रे आतमध्ये, खा काहीतरी, पावभाजी खा. सो गाईज आम्ही फायनली आलो डॅम वर. हे बघा, त्या दिवशी ज्या डॅम वर आले त्या दिवशीचा सेम डॅम वर आम्ही परत आलो. तुमची काशी घाला, आम्ही तर आलो डॅम वर परत. आम्हाला ऐकायचं नाही. सो गाईज हे बघा, खूप छान व्ह्यू आहे आता इव्हनिंगचा. हळूहळू जसं सूर्य मावळत जाईल तसं तसं खूप मस्त व्ह्यू येतोय. श्रद्धा त्या दिवशी अख्खी टोळी आलेली, आज फक्त आई आणि आम्ही सगळे आलो. कारण की अक्षर आणि निलेशला डॅम दाखवायचा होता. सो आम्ही परत आलो. चला थोडा वेळ थांबू आणि मग घरी जाऊ. सो गाईज आम्ही फायनली घरी आलोय आणि आता आमचं एक सेशन आहे ते आपण अटेंड करूया, ठीक आहे. आणि मग टी टाइम करूया आपला, ठीक आहे. चालेल. सो गाईज आमचं सेक्शन चालू आहे. तर गाईज सेक्शन अजून चालू आहे. इथे थोडंसं कसली तरी तयारी चालू आहे, बघूया पुढे काय होतंय ते. अर्धी जण उठून पण गेली. सो इथे सॉन्ग गाण्या टाईप काहीतरी चाललंय, बघूया आता काय होतंय पुढे. तो गाईज फायनली आपलं सेशन संपलंय आणि आता आपण चाललोय टी ब्रेक साठी. 8 वाजता टी ब्रेक झाला आमचा. चला चहा पिऊ. सो गाईज आजचा मेन्यू याचा स्पेशल मेन्यू याचा. मग रात्री पॅक करेल पोटात. सो गाईज 8 वाजता आपलं एक सेशन संपलं. आता 8:30ला परत दुसरं सेशन चालू. चला सेशनला बसा. रिझाईन केलेला आहे आणि डिसेंबर. तर ही मॅडमची ओळख, मॅडमनी समाजशास्त्र या विषयामध्ये म्हणजे
PhD घेतलेली आहे. इम्युनॉलॉजी हा मॅडमचा विषय होता. म्हटलं मॅडमला की आपल्या विद्यार्थ्यांना थोडंसं त्याबद्दल माहिती द्या, पण मॅडम बोलतील. सो गाईज वाजलेत रात्रीचे 10 आणि आता आपलं सेशन फायनली संपलं आहे आणि आता वेळ झाली आपली जेवायची. ओके, आणि आज आहे आपलं लास्ट डे. सो लास्ट डे पण संपला. आता उद्या पॅकिंग वगैरे करायचे सकाळी उठून. तर आज लवकर झोपायला भेटते की नाही माहीत नाही, बघू. फायनली आपला लास्ट डे पण संपला आहे आणि आज तर मी काही जेवली नाही कारण की मूड नव्हता. सो थँक्यू तुम्ही इतका वेळ दिल्याबद्दल. आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय, गुड नाईट.